की आमचे पित्र नाही घातले तर आजे पंजे ते काय होतील, मिडमिडमिडवानी वाट पाहतील, मला नाही दिलं मला नाही दिलं. एवढे लाचार आहेत का होते? नेमकं आहे काय याच्या मागचं रहस्य? हे पितृ जे म्हटलेलं आहे ह्याच्या मागचं रहस्य काय आहे? पुढे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत की आपले पितृ तृप्त होत नसतात. आपले पितृ तृप्त होत नसतात, मग कोण होतंय तृप्त? तर असं म्हटलेलं आहे, पितृण्यांती पितृवृता. पितरांची भक्ती करणारे किंवा पितृ घालणारे किंवा मेल्यानंतर पूजा अर्चा करणारे पुन्हा दरवर्षी पुन्हा पुन्हा हे लोक पितृण्यांती म्हणजे पितृदेवतेला प्राप्त होतात. त्यांना पितृदेवता म्हणत असतात. आणि म्हणून हा जो शब्द प्रयोग आहे पितृ किंवा पित्र, तो त्या स्वर्गातल्या एका विशिष्ट देवतेला म्हटलेला आहे. पण बऱ्याच जणाला वाटतं आमचेच आजे पंजे तृप्त व्हायलेत आणि तेच खाली आलेत. अहो तुमचे आजे पंजे गेले कोण्या तरी जन्माला. कारण जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच, जन्माला आलेला पुन्हा मरतो पुन्हा जन्माला येतो. हे सिद्ध असताना तुम्ही दरवर्षी पित्र घालता, ते कसं शक्य आहे? ते गेले असतील कोण्या तरी झाडाच्या आणि कोण्या तरी श्वानाच्या जन्माला, त्याचं काय? आणि मग आता त्याचे पित्र घालायचेत का आपण? परंतु गैरसमज कसा होतो की पित्र घातले म्हणजे आमचे आजे पंजे तृप्त झाले. केवढा गैरसमज आहे. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात पितृणा मर्यमाचा अस्मी, पुढे येणारच आहे तुम्हाला. पितृदेवतेमध्ये आर्यमा नावाची देवता मुख्य आहे. किन्नो राजेन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थिकाङ्क्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च. पहिल्या अध्यायामध्ये आपण दुर्योधनाच्या मुखातून सैन्याचा परिचय ऐकून घेतला. त्यानंतर आरंभाला शंखाच्या ध्वनीने सुरुवात होत असते म्हणून शंखध्वनी झाला. त्या शंखध्वनीसोबत तो शंख कोणी कसा फुकला कोणी फुकला त्याचं वर्णन आपण ऐकलं. त्यानंतर आता युद्धाला सुरुवात होणार त्यावेळी अर्जुनाला असं वाटलं की आपण कोणासोबत युद्ध करावं, म्हणून त्यानं निरीक्षणाची इच्छा व्यक्त केली. आणि म्हणून ते निरीक्षणही आपण ऐकलेलं आहे. आणि ते निरीक्षण झाल्यानंतर त्या अर्जुनाला आपल्या स्वकीयांची ममता, वस्तुतः रणभूमीवर क्षत्रियाला पुढे कोणीही असो त्याची ममता येत नसते. पण मात्र हा मोहमायेनं इथे हतबल झालेला दिसतो आणि तो शोक करायला लागतो. इतकंच काय, भगवान श्रीकृष्णांना सुद्धा तो निरूपण करायला लागतो की देवा हे असं आहे, हे कसं शक्य आहे. तर तो जो शोक त्यानं व्यक्त केलेला आहे तो शेवटचा विषय अध्यायामध्ये आपला चालू आहे. तेव्हा काल आपण पाहिलं की तो म्हणतो देवा मला यांना मारण्यापेक्षा ज्यांना मारून मी राज्य भोगणार आहे, हे राज्य ज्यांच्यासाठी मी करणार आहे तेच जर युद्धात समोर माझ्या उभे राहत आहेत तर मला न राज्यम न भोग न सुख, मला भोगही नको राज्यही नको सुखही नको. कारण ज्यांच्यासाठी करायचं तेच समोर उभे राहिलेले आहेत. त्यांनाच मारून जर हे मला मिळत असेल तरी काय कामाचं. मग ते कोण आहेत समोर, म्हणून पुन्हा तो व्यक्त करतो आचार्य आचार्या पितर पुत्रास ततैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. तर समोर पहा म्हणे हे देवा, आचार्य जे गुरुजन लोक आहेत ते आहेत, पितरह म्हणजे काके
किंवा पुत्र म्हणजे मुलं, तथा एव पितामहा, त्याचप्रमाणे आजे, मामे आणि श्वशुरः म्हणजे त्यांचे सासरे, पौत्रः म्हणजे नातू आणि शालः म्हणजे मेहुणे, तथा संबंधीन, तथा हे संबंधी लोक आहेत. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते. मधुसूदन, मधु नावाच्या राक्षसाला ठार करणाऱ्या हे देवा, घ्नतः अपि मला त्यांनी मारलं जरी तरी, आणि त्रैलोक्य राज्यस्य हेतू, तिन्ही लोकाचं राज्य जरी मला मिळत असल तरी पण एतान हंतुम न इच्छामी, यांना मी मारू इच्छित नाही. मही कृते नुकिम, मग या पृथ्वीच्या राज्यासाठी कसं मारू? म्हणजे मला तिन्ही लोकांचं राज्य मिळालं, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, आणि इतकंच काय, परंतु त्यांनी जरी मला मारलं तरी परंतु मी यांना मारू शकत नाही. मग मी या पृथ्वीच्या राज्यासाठी कसं मारू शकतो? अशा प्रकारचं तो दुःख करत आहे. निहत्ते धार्तराष्ट्रान्न का प्रीतिश्चाज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिन. जनार्दन, जनानार्दयती इति जनार्दन, लोकांवर शासन करणारा अशा देवा श्री चक्रधरा धार्तराष्ट्रान निहत्ते, या धृतराष्ट्राच्या मुलांना निहत्ते म्हणजे ठार करून, न का प्रीतिशात, आम्हाला कोणतं प्रेम मिळणार आहे, कोणतं सुख मिळणार आहे? एतान आतताईन, या आतताई म्हणजे की जे कुठलाही विचार न करता इथं समोर आलेले युद्धाला, त्यांना हत्वा मारून अस्मान पापम एव आश्रयत, आम्हाला पापच लागणार आहे, कारण आपल्याच मुलांना आपणच मारणं म्हणजे पापच आहे म्हणे. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखीन श्याम माधव. माधव तस्मात, आणि म्हणून माधव हे मायापती श्रीकृष्ण, स्वबांधवान धार्तराष्ट्रान हंतुम, माझे बांधव असलेले हे धृतराष्ट्राची मुलं, त्यांना मारण्यास वयम न अर्हा, आम्ही पात्र नाहीत, आम्हाला हे शक्य नाही. ही स्वजन महत्व, कारण स्वकीयांना मारून कथम सुखीनः श्याम, आम्ही कसे सुखी होऊ? यद्यपि ते न पश्यन्ति लोभोपहत चेतस कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथन्न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. अर्जुन म्हणतो, यद्यपि जरी समजा लोभोपहत चेतसः येते, म्हणजे हे जे माझे बांधव कदाचित लोभानं बुद्धिभ्रष्ट झालेले असले, आणि येते कुलक्षय कृतम दोषम, की कुळाचा होणारा नाश तो, आणि मित्रद्रोहे पातकम, आणि मित्रद्रोहाचं पातक लागणार आहे ते न पश्यंती. समजा हे कौरवाची मुलं मित्रद्रोहाचं पाप किंवा कुळाचा होणारा नाश ते जरी पाहत नसले
तरी जनार्दन म्हणजे हे देवा, कुलक्षय कृतम दोषम, कुळाचा होणारा नाश त्याचा दोष, प्रपश्यद्भि अस्माभि, पण पाहणारे आम्ही पाहणारे, अस्मात् पापात निवर्तितुम कथम न ज्ञेयम, या पापापासून त्यांना दूर करण्याचं आम्ही का बरं समजून घेऊन येत. म्हणजे त्यांना जरी समजलं नाही कुळाचा नाश मित्रद्रोहाचं पाप, पण आम्हाला तर कळायलं ना, आणि म्हणून आम्ही यांना याच्यापासून दूर का बरं करू शकत नाही. म्हणजे यांच्यावर जर मी वार केला नाही तर आपोआपच संपला. म्हणजे किती अर्जुनाने विचार असे मांडलेले आहेत. खरं तर हे विचार संन्यास अवस्थेतले आहेत की तुम्हा मारिता पूजिता, किंवा हा जर तुमचे डोई मारेल पर तुम्ही डोई सोडवावी की. म्हणजे हा जो विचार आहे तत्वज्ञानातून जर विचार केला तर हा संन्यास धर्मातला विचार, आणि तो उभा कुठं आहे, क्षत्रिय भूमीवर. म्हणजे कोणते विचार कोणत्या ठिकाणी करावे याचा या ठिकाणी मेळ नाही. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मो विभवत्युत. तर आता हे जे अर्जुन तत्वज्ञान सांगायला लागलेला आहे, हे तत्वज्ञान संन्यास धर्मातलं नाही आहे, हे पुराण धर्मातलं तत्वज्ञान, संसारिकातलं तत्वज्ञान. म्हणजे जे गृहस्थाश्रमात आहेत ते पुराण धर्मानुसार वर्तन करतात, आणि म्हणून पुराण त्यावेळेस प्रसिद्ध होते, आणि तेच अर्जुन सांगायला लागलेलं आहे. म्हणजे हे काय पुराणाचं मत आहे. पहा काय म्हणतात, कुलक्षये सनातनः, कुळाचा नाश झाल्यावर सनातन धर्म किंवा कुलधर्म, सनातन कुलधर्म, प्रणश्यंती, तो नाश होईल, आणि धर्मे नष्टे, आणि धर्म जर नाश झाला तर कृत्स्नम कुलम, संपूर्ण कुळात अधर्म होत, पाप सुद्धा आविर्भवती, म्हणजे उत्पन्न होईल. म्हणजे कुळाचा नाश झाला तर पाप पण उत्पन्न होईल. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदूषन्ते कुल स्त्रिय, स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय, जायते वर्णसंकर. आणि कृष्ण म्हणजे हे देवा, अधर्म अभिभवात, अधर्माकडून पराभव झाल्यामुळं, म्हणजेच पाप अधिक वाढल्यामुळं, कुलस्त्रिय प्रदूषंती, त्यामुळं काय होईल, कुलवान स्त्रिया त्या दूषित होतील. आणि वार्ष्णेय, हे वृष्णी कुळात जन्मलेल्या वृष्णीपती कृष्णा, स्त्रीषु दुष्टासु, आणि स्त्री जर दूषित झाली तर वर्णसंकर जायते, म्हणजे वर्णसंकर जन्माला येतील. आता हे जे मत आहे तुम्हाला मी आधी सांगितलं, हे पुराण मत आहे. कारण याच्यानंतर याला उत्तर भगवान श्रीकृष्ण काय देतात ते पाहण्यासारखं आहे. संकरो नरकायेव कुलग्नानां कुलस्य च, पतन्ते पितरो हेषां, लुप्तपिंडोदक क्रिया. कुलग्नानां म्हणजे कुळाचा नाश करणाऱ्यांना, कुलस्य त्याच्या कुळाला, संकर म्हणजे हा संकर जो जन्माला येणार आहे तो नरकाय एव, नरकालाच कारणीभूत ठरणारा आहे. आणखी लुप्त पिंड उदक क्रिया म्हणजे पिंडदानाची क्रिया, पाणी पाजनाची क्रिया, ह्या सगळ्या काय होतील की लुप्त म्हणजे नाहीशा होतील. आणि येशाम पितरही पतंती, यांचे पितर लोक सुद्धा पतित होतील. आता यावरूनच आणखी पण लोक म्हणतात की आमचे पित्र नाही घातले तर आजे पंजे ते काय होतील,
मिडवानी वाट पाहतील, मला नाही दिलं. एवढे लाचार आहेत का होते? नेमकं आहे काय याच्या मागचं रहस्य? हे पितृ जे म्हटलेलं आहे ह्याच्या मागचं रहस्य काय आहे? पुढे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत की आपले पितृ तृप्त होत नसतात. आपले पितृ तृप्त होत नसतात, मग कोण होत आहे तृप्त? तर असं म्हटलेलं आहे, पितृणी अंती पितृवृता. पितरांची भक्ती करणारे किंवा पितृ घालणारे किंवा मेल्यानंतर पूजा अर्चा करणारे पुन्हा दरवर्षी पुन्हा हे लोक पितृणी अंती म्हणजे पितृदेवतेला प्राप्त होतात. त्यांना पितृदेवता म्हणत असतात. आणि म्हणून हा जो शब्द प्रयोग आहे पितृ किंवा पित्र, तो त्या स्वर्गातल्या एका विशिष्ट देवतेला म्हटलेला आहे. पण बऱ्याच जणाला वाटतं आमचेच आजे पंजे तृप्त व्हायलेत आणि तेच खाली आलेत. अहो, तुमचे आजे पंजे गेले कोणातरी जन्माला. कारण जातस्य ध्रुवम जन्म मृतस्यच, जन्माला आलेला पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो. हे सिद्ध असताना तुम्ही दरवर्षी पित्र घालता, ते कसं शक्य आहे? ते गेले असतील कोणातरी झाडाच्या आणि कोणातरी श्वानाच्या जन्माला, त्याचं काय? आणि मग आता त्याचे पित्र घालायचेत का आपण? परंतु गैरसमज कसा होतो की पित्र घातले म्हणजे आमचे आजे पंजे तृप्त झाले. केवढा गैरसमज आहे. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात पितृणा मर्यमाचा अस्मी, पुढे येणारच आहे तुम्हाला. पितृदेवतेमध्ये आर्यमा नावाची देवता मुख्य आहे. आणि बाकीच्या देवतेला काय म्हणतात? त्यांना काय म्हणतात ते पुढे येणार आहे. तर म्हणजे ह्या सगळ्या स्वर्गामध्ये 21 फाडे आहेत, हे लक्षात ठेवा. पुराणाच्याच मतानं स्वर्गामध्ये 21 फाडे आहेत. त्यामध्ये पितृदेवतेचा, नरकदेवतेचा किंवा अशा वेगवेगळ्या देवतेचे गट आहेत. आणि त्या गटामध्ये त्याला फाडे असं म्हणतात. आणि त्यामध्ये पितृदेवता म्हटलेलं आहे त्यांनी. आणि त्यांच्यामध्ये आर्यमा नावाची मुख्य देवता आहे. आणि आम्ही म्हणतो आमचेच आजे पंजे तृप्त व्हायलेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात पितृनाम आर्यमाचं अस्मी, म्हणजे आर्यमा जी देवता आहे पितृदेवतेमध्ये, म्हणजे याने त्या पितृदेवतेला आपलेच आई वडील समजायला लागलेले आहेत. त्या पितृ नावाच्या देवता आहेत. आणि म्हणून हे काय म्हणतात की त्या पितृदेवता असंतुष्ट होतील, आम्हाला दिलं नाही म्हणून. कारण सगळ्या देवतेला प्रसाद वाटला पाहिजे ना. माझे एक शिष्य होते नागपूरला, ते माझी खूप आदराने श्रद्धा भक्तीनं सेवा करायचे. पण त्यांना एक सवय होती की सगळ्या देवांना आपण काय करावं, धूप आरती दाखवत जावं. आता हे त्यांच्या पत्नीला माहिती होतं. पत्नीने मला म्हणली बाबा तुम्ही एकदा दुकानात जाऊन या की त्यांच्या. आता असं म्हटल्यावर त्याला झालं थोडंसं पाणी की हे काय झाले अवघड, आता हे सगळं माझं पाहतील. तो म्हणे नाही दुकान असं आहे का आडवणीला, तिथं बाबा कशाला, नाही आपल्या दुकान चांगलं चालल, पवित्र होईल. पत्नीनं असा आग्रह धरला. तिला सांगायचं होतं की तुमचा शिष्य काय करतो ते बघून घ्या. शेवटी तिच्या आग्रहाखातर गेलो, मात्र यांना काही बरं वाटत नव्हतं. आता काय करावं. मग आता पत्नीच्या आग्रहाखातर म्हणलं चला तुमचं दुकान चांगलं चालल म्हणलं, तिथं पाय तरी लागतील दुकानाला. गेलो, पाहिलं तर ही लाईन आणि ही लाईन म्हणजे 3 लाईन पूर्णपणे खूप फोटो महात्मा गांधी सहित अमक्या सहित ढमक्या सहित सगळ्याचेच फोटो लावून दिले. आणि हा आपला दुकान उघडल्याबरोबर उदबत्ती घेतली, लावायला सगळीकडे लागला फिरवायला. मी म्हटलं काय चाललंय तुमचं? ते म्हणे बाबा काय सांगू तुम्हाला, आम्हाला असं वाटतंय म्हणे काय की रोज कोणता तरी एक तरी देव प्रसन्न होईल ना, एवढ्यामध्ये एक तरी प्रसन्न होईल म्हणून अंदाजाने आम्ही आता सगळीकडे दूर फिरवत राहतो. त्यातला एक तरी आज पावन उद्या पावला, यातला एक जरी पावला तर माझे 365 दिवस निघून जातील म्हणे. म्हणलं बरं आहे, छान आहे. म्हणजे सगळीकडे अक्षता टाकायला निघाला. अरे म्हटलं एक भक्तीर विशेषते, हे आसान कसं तुझं दुकान चालायचं, म्हटलं निष्ठा पाहिजे नाही का. तर तशा प्रकारे हे पितृदेव तर स्वर्गातले राहतील मागच, त्यांना सुद्धा पूजन व्हायला पाहिजे. म्हणून पुराणामध्ये पितृती प्रथा सुरू केलेली आहे की त्या पण देवता राहिल्यात मागं, ह्या पण देवता मागं राहिल्यात. सगळं सावडायचा प्रयत्न केलेला आहे. कशामध्ये? पुराणामध्ये. कारण पुराण तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक पुराण म्हणतोय सगळे खालच्यापेक्षा मी मोठा आहे. दुसरं पुराण वाचा ते म्हणते नाही हे सगळे माझे सेवक आहेत.
तिसरं पुराण म्हणते हे सगळे माझे सेवक आहे. पुराणामध्ये एक मत नाही. आणि मग आता सगळे जर मोठे झाले आणि सगळं जसं भैरवबाबांनी मी मोठा हे 7 माझ्या अधीन, दुसरा म्हणतो नाही नाही मी मोठा हे 7 माझ्या अधीन, असं म्हणल्यानंतर सगळेच मोठे झाले. म्हणून यांनी बी काय केलं, सगळंच देव सावडायचे प्रयत्न सुरू केले. तर असं हे पुराणातलं मत आहे. आणि म्हणून हा काय म्हणतो की देवा की तसं जर मी केलं तर माझं पिंडदान, आता पिंडदान पहा, पिंडदान माहिती तुम्हाला, मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये एवढा एवढा हे देत असतात, गोळा कणकीचा गोळा देत असतात, भाजलेली पोळी बी नाही, ती बी कच्चच देत असतात. तर त्यावेळेस तो खात नाही ना. पण जिवंत असताना जर कधी उपाशी मरत असेल तर दरवाजा लावून घेतील, हे काही मागेल आपल्याला धान्य म्हणून, दुष्काळ पडलेला आहे त्यावेळेस दरवाजा लावून घेतील. मेल्यावर मात्र येऊन पटकन त्याला पाणी पाजायला निघतात. किंवा उदक, तो ज्या वेळेस मरून जातो पाणी पित नाही, ते पण पाणी पाणी करून मला पाणी द्या मला पाणी द्या, कोणीच त्याकडे लक्ष देत नाही, तो मरून जातो. आणि मेल्यावर मात्र मी पाणी पाजतो मी पाणी पाजतो म्हणतात. कारण का, एखादा एकर जमीन तरी मिळून जाईल पाणी पाजलं म्हणून, ते पाणी तर काही पितच नाही. म्हणजे अशा ह्या ज्या रूढी पडलेल्या आहेत ह्या पुराणातून आलेल्या आहेत. आणि म्हणून जो ज्ञानी असतो तो कसा वागतो ते भगवान श्रीकृष्णाने पुढे त्याचं वर्णन केलेलं आहे. की ह्या ज्या कर्मकांडातल्या प्रक्रिया आहेत या प्रक्रिया पुराणातून आलेल्या असल्यामुळं त्याप्रमाणे तो समाज त्याचं अनुकरण करत असतो. दोषैरेते कुलघ्नाणां वर्णसंकरकारकै उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वता. वर्णसंकर कारके, आणि जे वर्णसंकर झालेले आहेत त्यांच्यामुळं त्या वर्णसंकर करणाऱ्या एतय दोषे, या दोषामुळे कुलग्नानाम शाश्वतः कुलधर्म, कुलघातकीयांच्या लोकांचा सनातन धर्म जाती धर्म हे उत्सादंते म्हणजे नष्ट होतील. म्हणजे इथपर्यंत येऊन पोहोचले कुलधर्म जाती धर्म. वास्तविक जाती धर्म नष्ट व्हायला आम्ही डॉक्टरकडून रक्त घेतो, त्यावेळेस म्हणतो का नाही 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 हे मातंगाचं रक्त आहे, हमालाचं रक्त आहे, आणि तो मातंग होता आणि ते माझ्या अंगात नको 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 माझ्या स्वकीयांचं द्या. आणि तू त्याच्या स्वकीयाचं रक्त वेगळ्या ग्रुपचं असते आणि बळजबरी ते दिलं तर काय होईल, त्याला आत्ताच इथं या मनुष्यजन्मातून मोक्ष मिळून जाईल. जमते का तसं? परंतु हे जाती धर्म कुलधर्म हे माणसाने पुराणातून घेतलेले आहेत आणि ते धर्म योग्य नाहीत. जो चांगला सदाचार करतो तो उत्तम, जाती धर्मावर नाही. जाती धर्म हे त्याच्या व्यवसायावर नाव पडलंय. कोणी सुतारकीचं काम करतो त्याला सुतार म्हणतात, कोणी कोणतं काम करतो त्याला त्या नावाने संबोधलं जातं. पण वास्तविक ते जन्माने नसतातच. कारण रक्त घेताना आम्ही म्हणतो का मग त्याचं नको आमचं पाहिजे, मग त्यावेळेस कुलधर्म भ्रष्ट होत नाही का? म्हणून जे चांगले शास्त्राचे जाणते असतात ते याला पाहत नाहीत. जसं तुम्हाला मागं उदाहरण सांगितलं, द्रोणाचार्याला त्यांनी द्विज म्हटलं. का म्हटलं? कारण गुणकर्म विभाग, गुणकर्मानुसार विभागणी असते, त्याच्या वागण्यावरून विभागणी असते. तो सदाचारी असेल तो उत्तम, आणि जर तो हीनाचार्य असेल तर तो हीन. तर अशा प्रकारे कुलधर्म जाती धर्म हे नष्ट होऊन जातील असं अर्जुन सांगायला लागलेलं आहे. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुमा. जनार्दन, हे देवा उत्सन्न कुलधर्माणाम, आणि धर्म नष्ट कुलधर्म जर नष्ट झाला तर मनुष्यानाम नरके वास, मनुष्याला नक्कीच नरक मिळणार. अनियतम भवती, हे निश्चित आहे. इति अनुशुश्रुम, आता मात्र त्याने प्रांजळ मत व्यक्त केलं इथं. म्हणजे जर समजा कुलधर्म नष्ट झाला तर आम्ही नरकाला जाऊ असं कोण सांगतंय? म्हणे इति अनुशुश्रुम, असं आम्ही नेहमीच ऐकतो, वारंवार ऐकतो. म्हणजे काय कुठं आहे मला माहित नाही, पण आम्ही असं ऐकतो. आता हे सगळे मत
अर्जुनाचे आहेत. आणि हे पाहूनच लोक म्हणतात वा वा, गीतेमध्ये सांगितलंय, काय सांगितलंय, असं वर्णधर्म कुलधर्म किंवा हे असा नर्क, आपण जर इकडे तिकडे काही याच्यात बदल केला तर आपण पाप लागल, हे सगळे विचार या अर्जुनाच्या मतानं चालतात. आणि अर्जुनानं सांगितलेलं मत हे लोकांचं मत किंवा पुराणातलं मत आहे असं तो अर्जुन सांगायला लागलेला आहे. पुढे भगवान श्रीकृष्ण त्याला काय परिहार देतात इकडे कोणाचं लक्ष नाही, फक्त ते सांगितलेलं पुराणातलं मात्र अनुकरण चालू आहे. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्ये सुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यता. अहो बत, अरे अरे म्हणे, फार वाईट झालं म्हणे. काय झालं म्हणे, राज्य सुख लोभेन वयम, या राज्य सुखाच्या लोभामुळं आम्ही यत स्वजन हंतुम उद्यता, आपल्या सुख्यांना मारायला निघालो. महत्पापम कर्तुं व्यवसितः, आपण मोठं पाप करायला निघालेलो आहोत असं हे अर्जुनाला वाटायला लागलेले. सांगा, युद्धभूमीवर जर समजा आता परकीय आक्रमण करतो आणि आपण त्याला जर प्रत्युत्तर दिलं नाही तर काय होईल, तर याच्याऐवजी यानं अर्जुनानं उलट विचार केलेले आहेत. आणि म्हणून पुढे आणखीन पुन्हा म्हणतात, यदि माम प्रतिकार शस्त्रं शस्त्रपानय धार्तराष्ट्रारणे हन्योस्तन्मे क्षेमतरं भवेत्. तर म्हणून पुन्हा एकदा अर्जुन ते मागचं वाक्य उच्चारतो की यदि अशस्त्रम अप्रतिकारम माम, मी शस्त्र टाकून दिलं, प्रतिकार केला नाही आणि तरी पण मला शस्त्रपानय धार्तराष्ट्रा, म्हणजे शस्त्र हातात घेऊन हे कौरव रणे हन्यू, मला रणभूमीवर मारून जरी टाकलं तत्मे क्षेमतरम, तरी मला भलंच होईल, क्षेमतरम भवेत. ह्या सगळ्या भाषा बोलायच्या असतात, परंतु जेव्हा आपल्याला रस्त्यावर जर कोणी अपमान केला तर सहन होतं का हो? पोरानं जरी काही केलं तरी आपल्याला प्रतिष्ठेचं आपण लगेच पटकन भान ठेवतो. परंतु अर्जुन म्हणतो त्यांनी मला मारलं आणि मी काहीच नाही केलं तरी मला लाभदायक होईल, कारण अर्जुन मोहमायेनं व्याकुळ झालेला आहे. आणि मग मात्र संजय काय सांगतो पाहता. संजय उवाच एवमुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. संख्ये, या रणभूमीवर शोक संविघ्न मानस, अगदी शोकानं पूर्णपणे ओतपोत झालेला, त्याचं मन व्याकुळ झालेला असा तो अर्जुन एवम उक्त्वा, अशा प्रकारचं त्यानं दुःख व्यक्त करून सशरम चापम विसृज्य, अगदी बाणासह धनुष्य टाकून रथोपस्थ उपाविशत, रथाच्या मागे जाऊन बसला. आता इथून पुढं खरी तत्वज्ञानाला सुरुवात होणार आहे, कारण ही माया, हे तत्वज्ञान आता जे तुम्ही ऐकलं, ज्याचं समाजामध्ये अनुकरण चालतं, आता याचं काय प्रत्युत्तर पुढे तत्वज्ञान काय सांगतं, भगवान श्रीकृष्ण काय उत्तर देतात, ते आपल्याला आदर्शमय आहे आणि ते घेण्यासारखं आहे. आणि म्हणून व्यासांनी काय केलं, इथं हा भाग संपवलेला आहे. हे त्यांनी या तत्वज्ञान सांगण्याच्या अगोदर या युद्धावरचं प्रास्ताविक किंवा जी प्रत्यक्ष भूमिका आहे ती त्यांनी या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. आता मग शेवटी येत आहे की इति श्री मद्भगवद्गीतासु किंवा उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम, हे नंतर जोडल्या गेलेलं. वास्तविक परमेश्वर शास्त्रामध्ये सगळे शास्त्र येऊन जातात. आता हे काय म्हणतात, या शास्त्रातून त्या शास्त्रातून सांगितलं नाही, हे परमेश्वराच्या शास्त्रात सगळे शास्त्र येऊन मिळत असतात. आणि म्हणून अर्जुन विषाद योग, अर्जुन विषाद नावाचा हा योग म्हणजे हा भाग या ठिकाणी इथं संपलेला आहे. आणि आता पुढे ही अर्जुनाची व्यथा, आणि पुढच्या अध्यायामध्ये सुद्धा प्रास्ताविकात पुन्हा हाच विषय येत असतो. आणि म्हणून तो विषय घेऊन, म्हणजेच पहिले 10 श्लोकामध्ये, म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये जे विषय दिलेत त्यामध्ये पहिला विषय येतो,
पुन्हा अर्जुनाचा मोह संदर्भ. कारण देव त्याला सांगतात अरे बाबा हे सगळं काही बरोबर नाही, त्याला एका शब्दात सांगून टाकतात. पण तो म्हणतो मग मी काय करू, कसं करू, पुन्हा तो आपलं दुःख व्यक्त करतो. असे पहिले 10 श्लोक पुन्हा अर्जुनाचं मत या ठिकाणी प्रतिपादित होणार आहे. महानुभावान, महानुभाव कोणाला म्हणतात? महान अनुभाव यस्य स महानुभाव, ज्याच्याकडं मोठा अनुभव, अनुभव म्हणजे अनुभवाचं तेज, अनुभवाचा गाडा, त्याला अभ्यास आहे म्हणून तो महान अनुभाव, तो ज्याच्याकडे आहे तो महानुभाव. मध्ये म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये जे विषय दिलेत त्यामध्ये पहिला विषय येतो पुन्हा अर्जुनाचा मोह संदर्भ. कारण देव त्याला सांगतात अरे बाबा हे सगळं काही बरोबर नाही, त्याला एका शब्दात सांगून टाकतात. पण तो म्हणतो मग मी काय करू, कसं करू, पुन्हा तो आपलं दुःख व्यक्त करतो. असे पहिले 10 श्लोक पुन्हा अर्जुनाचं मत या ठिकाणी प्रतिपादित होणार आहे दुसऱ्या अध्यायाच्या आरंभी. आणि त्यानंतर 11 ते 30 या पद्यामध्ये सांख्ययोग वर्णन. सांख्ययोग म्हणजे संख्य म्हणजे रणभूमी, त्याचा सांख्य म्हणजे रणभूमीवर सांगितलेला विषय, जो तत्वज्ञानाचा विषय, तर तो पुढे 11 ते 30 म्हणजे जवळजवळ 20 श्लोक या अध्यायात येणार आहेत. आणि म्हणून या अध्यायाला ते नाव मिळालं सांख्ययोग. आता कोणता विषय सांगितला म्हणले? ज्ञान संन्यास. कारण त्यांनी हा विरमतेचा विषय मांडल्यामुळे याला कोणी काय म्हणतंय? ज्ञान योग, कोणी म्हणतंय ज्ञान संन्यास योग, असे नावं देतात. पण शब्दाचा अर्थ काय आहे? सांख्य म्हणजे रणभूमीवर जो निरूपण केलेला योग तो सांख्य योग, हा झाला शब्दाचा अर्थ. मग त्यात काय सांगितलं त्यावरून त्याला नाव देतात की ज्ञान योग किंवा सांख्य योग असं नाव देतात. आणि हा योग इथं अर्जुनाला देव भगवान श्रीकृष्ण निरूपण करून त्यानंतर पुढे त्याला सांगतात क्षत्रिय धर्म काय असतो. तू क्षत्रिय आहेस, तू तुझ्या धर्माचं पालन का करत नाहीस? आणि म्हणून जवळपास 31 ते 53 पर्यंत म्हणजे 23 श्लोक त्यांनी क्षत्रिय धर्मानुसार निरूपण केलेले आहेत. आणि पुढे 54 ते 72 यामध्ये स्थितप्रज्ञ माणसानं कसं व्हावं हा विषय सांगितलेला आहे की बुद्धीला स्थिरता कशी मिळेल, तो विषय त्यांनी पुढे 54 ते 72 मध्ये सांगितलेला आहे. म्हणजेच 9 श्लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत. पण काही वेळेला काही गीतेमध्ये काय केलेलं असतं, हा जो क्षत्रिय धर्म सांगितलेला आहे त्या म्हणजे सांख्ययोग, त्याच्यानंतर जो क्षत्रिय धर्माचा योग सांगितलेला आहे त्यामध्ये कोणी कोणी काय करतं की 31 ते 38 पर्यंत त्याचा काही एक भाग करतात आणि पुढे त्याच्यापासून पुढे दुसरा एक भाग करतात. म्हणजे पहिले सांख्ययोग आणि नंतर पुढे क्षत्रियानुसार करण्याचा योग. पण वास्तविक सांख्ययोगामध्ये क्षत्रिय धर्म येऊन गेला. कारण संख्य म्हणजे रणभूमीवर जे सांगितलं गेलेलं आहे म्हणजे युद्धाच्या निमित्तानं, त्यामुळं क्षत्रिय धर्म सुद्धा त्यात समाविष्ट होतो. म्हणजे 11 ते 38 पर्यंत इथपर्यंत हा विषय आलेला आहे. कोणता? सांख्ययोग. पण त्याने सांख्ययोगातून क्षत्रिय धर्म बाजूला केला. कारण मुळातच सांख्ययोग म्हणजे रणभूमीवरचा योग आहे, त्यामुळं त्याला ते संयुक्तिक क्षत्रिय धर्म येऊन जातो. परंतु सांख्ययोगाचा अर्थ ज्ञानयोग आणि मग त्याच्यातून क्षत्रिय वेगळा केला म्हणून 2 विषय करतात. पण वास्तविक तो एकच विषय आहे. आणि मग त्यानंतर 39 ते 53 मध्ये निष्काम कर्मयोग म्हणजे बुद्धियोग आणि नंतर 54 ते 72 मध्ये स्थितप्रज्ञ असा विषय आहे. खैर पण एकंदरीत हे 5 विषय त्याच्यामध्ये कसे जरी केलं तरी 4 विषय मात्र येतात नक्कीच. म्हणजे क्षत्रिय योग स्वतंत्र घ्यायची गरज नाही. म्हणजे 8 श्लोक हे सांख्ययोगातलेच आहेत. आता यानंतर श्री परेशाय नमः. अथ द्वितीयोऽध्याय. संजय उवाच. तन्तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणम्
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन. आता हा दुसरा अध्याय आरंभ होण्यापूर्वी काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो. असं म्हणतात प्रत्येक ठिकाणी गजाननाचं पूजन करायला पाहिजे. खरं नाव काय? गजानन. परंतु त्याला गणपती हे नाव वेदामध्ये किंवा दुसरीकडे कुठं जे येतं त्या नावावरून त्याला गणपती असं म्हणतात. पण वेदामध्ये शेंदूर या असे देव नाहीतच शेंद्राचे. तर तिथं गणपती इंद्राला म्हटलेलं आहे आणि ते नाव इकडं जोडलं त्या गजाननाला आणि त्यामुळं बऱ्याच समाजामध्ये हा गोंधळ होतो. परंतु तत्वज्ञान काय म्हणते आता पाहूया. पहा, श्री परेशाय नमः. प्रत्येक ठिकाणी काय म्हणतात? श्री गणेशाय नमः. गणेश किंवा गणपती हे दोन्ही नावं इंद्राला किंवा तिथल्या जे फाडे आहेत त्या फाड्याच्या प्रमुखाला म्हणत असतात. गणाचा पती किंवा गणाचा ईश म्हणजे मालक. आणि हे नावं या गजाननाला जोडल्यामुळं लोकांमध्ये तो गोंधळ होऊन गेला की हीच विद्येची देवता आणि हीच सगळं काही. असं नाहीये. कारण भगवान श्रीकृष्णांच्या धर्मग्रंथामध्ये मात्र परेशाय नमः म्हटलंय. का? सगळ्यात पलीकडचा जो श्रेष्ठ देव त्याला नमस्कार. पण असो, फक्त या ठिकाणी मी एवढंच तुम्हाला प्रतिपादन करतो की हे विचारार्ह आहे. तर मग आता या ठिकाणी द्वितीय अध्याय, दुसरा अध्याय. तर आता दुसऱ्या अध्यायामध्ये पहिला विषय आहे की भगवान श्रीकृष्ण त्याला एका शब्दात आधी सांगतात की बाबा रे, हे तुझे करतोस योग्य नाही, तुझे हे विचार योग्य नाहीत. तर त्याच्यानंतर पुन्हा अर्जुन आपलं तेच दुःख या 10 श्लोकापर्यंत सांगणार आहे. तर सुरुवातीला संजय उवाच, संजय सांगायला लागलेला आहे. संजय सांगतो की तथा कृपयावेष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन. तथा कृपया आविष्टम. अगदी त्याच प्रकारे तो करुणेनं अगदी व्याकुळ झालेला, अश्रुपूर्ण आकुल ईक्षणम, अगदी डोळे डबडबून आकुल व्याकुळ होऊन ईक्षण, ज्याचे नेत्र असे झालेले आहेत. म्हणजे त्या करुणामुळं, त्या प्रेमामुळं संबंधियाच्या तो व्याकुळ होऊन डोळ्याला पाणी आलेलं आहे, डबडबलेला डोळे आहेत. आणि असा तो अर्जुन विषीदंतम, अगदी दुःखावस्थेमध्ये, तम मधुसूदन, त्या भगवान श्रीकृष्णांना इदम वाक्यम उवाच, की अशा शब्दात तो बोलू लागला असं संजय धृतराष्ट्राला कळवतो की आता तो बोलायला लागलेला आहे, त्याची अवस्था अशी झालेली आहे. मधुसूदन तम उवाच. हां, श्रीकृष्ण महाराज त्यांना. हो, म्हणजे दुःखावस्थेत असलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज तम उवाच, बरोबर आहे. श्रीकृष्ण त्याला महाराज असं त्याला म्हणाले. म्हणून संजय धृतराष्ट्राला सांगायला लागले की श्रीकृष्ण त्याला काय उत्तर देत आहे ते पहा. श्री भगवान उवाच कुतस्त्वाकश्मलमीदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन. अर्जुन, अरे अर्जुना, विषमेदम कश्मलम कुतः, विषम ठिकाणी अशा प्रकारचं तुला कश्मळ म्हणजे हे दुष्ट विचार, जे कश्मळ म्हणजे गदळ विचार तुला कुठून सुचायलेत सांगा. जे पितृदोष, लुप्त पिंड उदक्रिया हे सगळे कश्मळ आहेत, हे गदळ विचार आहेत. आणि हे तुला अशा ठिकाणी, विषम ठिकाणी, की कमीत कमी इथं क्षत्रियत्व पाहिजे आणि अशा ठिकाणी तुझे असे गदळ विचार कुठून तुला आले म्हणतात. काय उत्तर दिलं लक्षात घेण्यासारखं आहे की हे सगळे गदळ विचार आहेत म्हणे. आणि त्वाम समुपस्थितम, तुझ्या ठिकाणी असे कसे उपस्थित झालेत हे विचार? हे विचार कसे आहेत? अनआर्यजुष्टम, म्हणजे आपल्या श्रेष्ठपणाला न शोभणारे आहेत. इतकंच काय,
अस्वर्ग्यम, आणि यानं तुला स्वर्गही होणार नाही. कारण त्या काळात स्वर्ग म्हणजे लय मोठा समजल्या जायचं. स्वर्गाची प्राप्ती झाली म्हणजे खूपच मोठं आपण धन्य झालो असं समजत होतं. आणि म्हणून स्वर्गवासी ही म्हणण्याची प्रथा समाजामध्ये पडलेली आहे. पण स्वर्ग सुद्धा त्याच्याही पलीकडे काही सुख आहे ते माहितीच नव्हतं समाजाला. स्वर्गच सगळं काही वाटत होतं. पुढे तुम्हाला तत्वज्ञानात कळेल स्वर्ग तर हा खूप अलीकडे आहे, त्याच्याही पलीकडे खूप सुख राहिलेली आहेत. आणि स्वर्ग हे क्षणिक आहे, काही दिवसानंतर पुन्हा तिथून पतन व्हावं लागतं. म्हणून पण त्यावेळेस समाजामध्ये स्वर्ग श्रेष्ठ मानला जायचा. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने सुद्धा म्हणलं की समाजाच्या भाषेमध्ये की तुला स्वर्ग सुद्धा मिळणार नाही. त्याच्यामुळं अस्वर्ग्यम अकीर्तिकरम, आणि तुझी जी कीर्ती आहे त्या कीर्तीला तो नष्ट करणारा आहे तो विचार. क्लेब्यम आस्मगम पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. तर पार्थ, अरे अर्जुना, आता मात्र देवाला एवढ्यावर नाही राहवलं. ते गदळ विचार आहे एवढंच नाही म्हणले तर आणखीन त्याच्यापेक्षा त्यांनी थोडीशी जरा पुढे जाऊन एक दुसरी चूक मारली. ती कोणती पहा. पार्थ, अरे अर्जुना, क्लैब्यम मास्म गम, असा तू षंड बनू नकोस, नपुंसक बनू नकोस. क्षत्रिय धर्महित आहे आणि इथं पळकुटे विचार करायला लागलेला आहे. आणि म्हणून त्यांनी तिथं अर्जुनाला चांगल्या प्रकारे खरखरीत शब्दात त्याची कान उघाडणी केलेली आहे. एतत् त्वयि न उपपद्यते, अरे तुला हे शोभत नाहीत असले विचार. परंतप म्हणजे अर्जुना, परंतप परान तापयती इति परंतप, शत्रूला पीडा देणाऱ्या अर्जुना. कारण अर्जुनाचं नाव घेतलं की सगळे शत्रुवर्ग थरथर भीत होता. आणि हे परंतप क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, हे विचार कसे आहेत, दुबळ्या हृदयाचे आणि तुच्छ असे विचार आहेत. म्हणून तू त्यक्त्वा उत्तिष्ठ, हे विचार सोडून दे आणि चल हो युद्धाला उभं राहा. अशा प्रकारे त्याला अर्जुनाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे एका शब्दात. मग पुन्हा आता अर्जुन पुन्हा आपलं मंतव्य व्यक्त करतो. हा हा, बोला बोला. ज्या ठिकाणी युद्ध होणार आहे अशा ताबत भूमीवर अर्जुनाला सत्वस्त विचार कसे उत्पन्न होते. मोहमाया. असं म्हटलंय का कवीनं, उगीच वेड्या उभारितो का आशेचा किल्ला, बघता बघता होईल त्यावर काळाचा हल्ला. सोड सोड अश्लील काम तू जाशील नरकाला, हुशार होनी ऐकणारा रे का भुलला त्याला. हे एका कवीनं म्हटले, याच्यासाठी म्हणले आम्ही या मायावी याच्यात संसार करावा पण त्या दलदलीत गुरफटून बसू नयेत. आम्ही काय करतो की त्या दलदलीत जाऊन बसतो. मनुष्य प्राणी हुशार आहे, तो काय करतो, पाणी प्यायचं असलं ना फार हुशार आहे, तो एकदम पाण्यात जात नाही. त्याला माहितीये इथं जर अलीकडचा गाळ नरम असला तर आपण त्यात जाऊन बसून जाऊ, अडकून जाऊ, किंवा पाय दिल्यामुळं पाणी गढूळ होईल. म्हणून मनुष्य प्राणी कसं पाणी पितो, हळूच 2 दगड ठेवील, त्याच्यावर 2 पाय ठेवील आणि वरचं नित्तळ पाणी पितो नदीमधलं. आणि ढोरं कसं पाणी पितात, जातात पहिला पाय टाकतात, ते पाणी एकदम गाळ उठतो, त्याला वाटते पाणी गढूळे, पुन्हा दुसरा पाय टाकते, पुन्हा तसंच होतंय, त्याला वाटतं हे बी पाणी गढूळे, पुन्हा पाय टाकतो, पुन्हा पाय टाकतो, शेवटी पाणी वर यायला लागलं, त्याला वाटतं आता नाही, आता हेच पाणी प्यावं, आणि ते गढूळ पाणी पिऊन जातो. म्हणजे असं न झालं पाहिजे. म्हणून आपल्याला त्या दलदलीत फसलं न पाहिजे. संसार हा मनुष्याला आहे, कारण मनुष्य धर्म त्याच्यात सगळ्यांना अधिकाराशिवाय संन्यासयोग पुरत नसतो. म्हणून संसार जरी असला संसार करा, परंतु आपल्याला सुद्धा कुठल्याही धर्मामध्ये 4 अवस्था दिलेल्या आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम.
तर अशा अवस्थेमध्ये म्हणजे ह्या ज्या 4 अवस्था आहेत त्यामध्ये का अशा 4 अवस्था दिल्यात? हा वैदिक धर्म आहे, हे मी इकडलंच नाही सांगत, सगळीकडेच आहे मनुष्याच्या अवस्था. का सांगतायत की बाबांनो संसार करा परंतु शॉर्ट बट स्वीट. कोणत्याही गोष्टीची थोडक्यात मजा असते. नाही नाही गोड लागलं म्हणून किती काय खातो म्हणलं तर मग नंतर तुम्हाला माहिती आहे हातपाय अवकाळा येते, मग ढेकरे यायला लागतात, मग त्याला पटकन पळावं लागते, कुठंतरी जावं लागते. कशामुळं? एकतर उलटी तरी होईल नाही तर सुलटी तरी होईल. 2 प्रकार असतात त्याच्यात. म्हणून सांभाळावं लागते. तर यासाठी कोणत्याही गोष्टीची थोडक्यात मजा घ्यावी. तरुण अवस्था आहे तोपर्यंत संसार करावा. मुलाचे लग्न झाले की त्यानं पटकन संन्यासाश्रमात यायला पाहिजे, कारण त्याचा वानप्रस्थाश्रम सुरू होतो. वानप्रस्थाश्रम सुरू होतो आणि नंतर मग त्यानं संन्यास घ्यायचा असतो. म्हणजे वानप्रस्थाश्रमात त्यानं अध्यात्माचे विचार अवगत करायचे असतात, म्हणजे वासनिक व्हायचं असतं आणि नंतर मग संन्यासाश्रमात जायचं असतं. ह्या पूर्वजांच्या आम्ही ज्या अवस्था आहेत ह्या विसरून गेलो आणि मरेपर्यंत त्या संसाराला चिपकून बसतो. मग शेवटी काय होतंय? दुःख होतंय. कारण जेव्हा आपण उतरतो त्यावेळेस मुलं आपल्या डोक्यावर बसतात आणि मग त्याला दुःख होतंय. हा मी असं होतो, मी तसं होतो, माझं तसं होतं. ते पोरं म्हणतात बस आजोबा बस जागेवर बस, आता आम्हाला मुंबईला राहायचं, तिथं जागा नाही, जागा कमी आहे, तुम्ही खेड्यातच राहा, आम्ही राहतो फ्लॅटमध्ये हाय फाय करत. का? की यांचे हे विचार त्यांना पटत नाहीत. मग तसं होण्यापेक्षा, मुलानं बाजूला काढण्यापेक्षा आपणच का बाजूला होऊ नयेत? परंतु आपल्याला हे अध्यात्मातल्या अवस्थेचे विचार न कळाल्यामुळं मनुष्य दुःखी होत असतो. आणि म्हणून संसार करा परंतु शॉर्ट बट स्वीट, थोडक्यात करा. तरुण अवस्था आहे तोपर्यंत. नंतर मात्र आपण अलिप्त होऊन हे तुझ्यासाठी केलं, तू सांभाळ, मी तटस्थ होऊन पाहतो, अशी भूमिका असायला पाहिजे. आणि ती भूमिका नसल्यामुळं त्याला काय होतं? जर त्यानं ते सोडलं नाही तर त्याला ममता उत्पन्न होते आणि ममतेमुळं तो असा दुःखी होतो. अर्जुन या ठिकाणी सुद्धा मोहमायेमुळंच काय झालेलं आहे, त्याचे विचार पूर्णपणे मावळले की मी क्षत्रिय आहे, रणभूमीवर उभा आहे, हे सगळं विसरला आणि तो दुःख करायला लागलेला आहे. तसं वास्तविक माणसं आमचे दुःख करत नसतात, केलं तरी ते दाखवत नसतात. पण महिला वर्ग मात्र आमचा लय दाखवतो दुःख. दुःख नाही झालं तर मोठ्यानं ओरडतो माणसं आली की. माणसं काही ओरडत नाहीत, मात्र काय ओरडतात. किती वैशिष्ट्य! महिलांना दुःख नाही झालं तरी त्या पण येऊन पाहुणे आलेल्या महिला सुद्धा मोठ्यानं दुःख करायला लागतात, कारण लोकांना दाखवा आम्हाला दुःख झालं. पण माणूस दुःख झालं तरी दाखवत नाही, चुपचाप बाजूला जाऊन डोळे पुसत. मग ते जर महिलांनी केलं तर किती चांगलं होईल. परंतु नाही, लोकांना दाखवलं पाहिजे आम्हाला खरंच किती दुःख झालं म्हणून. सगळ्या काही ज्या रूढी परंपरा आहेत. आणि म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामींनी म्हणलं, बाई दुःख न कीजे, दुःख म्हणजे पाप, पापा तो नर्क. कारण आहे की दुःख कोण्या गोष्टीचं करावं? अध्यात्माचं. ह्या ज्या गोष्टी नाशिवंत पावणाऱ्या आहेत त्यांना असंच पावणाऱ्या आहेत, परंतु या जीवाला अज्ञानपणामुळे कळत नाही आणि मोहमायेमुळे तो अशा गोष्टीला येऊन उतरत असतो. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन ईशोभि प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. आता मग त्यानं मनातली गोष्ट सांगायला लागलेला आहे अर्जुन. तो म्हणतो, मधुसूदन हे श्रीकृष्णा, संख्ये या रणभूमीवर भीष्मं द्रोणम अहम ईशुभी कथम प्रतियोत्स्यामि. द्रोणाचार्य यांच्यासोबत मी बाणांनी कसं काय प्रतियुद्ध करू शकू. हरिसूदन, अरे शत्रूला ठार करणाऱ्या देवा, पूजार्ह ते पूजनीय आहेत. सांगा, युद्धाचा नियम असा असतो, समोर कोणीही येऊ, जेव्हा युद्धाला उभा राहतो तेव्हा समोरच्याला त्याला प्रतिकार करायचा असतो. आणि हा म्हणतो ते पूजनीय आहेत. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुं वैक्षमपेह लोके
हत्वार्थ कामस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान्. महानुभावान, महानुभाव कोणाला म्हणतात? महानानुभाव यस्य स महानुभाव, ज्याच्याकडं मोठा अनुभव, अनुभव म्हणजे अनुभवाचं तेज, अनुभवाचा गाडा, त्याला अभ्यास आहे म्हणून तो महान अनुभव, तो ज्याच्याकडे आहे तो महानुभाव. महानुभावान गुरुन, अरे महानुभाव असले देवा, हे महानुभाव गुरुजन आहेत, मग यांना अहत्वा, यांना न मारता इह लोके भैक्ष्यमापी भोगतुम श्रेय, या जगामध्ये भिक्षेचं अन्न सेवन केलेलं बरं होईल, पण यांना कसं मारू मी? म्हणजे अर्जुन आपल्या मनातलं व्यक्त दुःख करायला लागलेलं आहे की हे महानुभाव लोक आहेत, यांना मी कसं मारू? गुरुन हत्वा इह रुद्र प्रदिग्धान अर्थकामान भोगान, या गुरुजनांना मारून आणि त्या रक्तानं माखलेल्या या अर्थ आणि काम म्हणजे द्रव्य आणि हा सांसारिक भोग कथम एव भुंजीय, कसा भोगल्या जाईल बरं? असं हा अर्जुन देवापुढे सांगायला लागलेला आहे. न चैतद्विद्म विद्म कतरन्नो गरियो यद्वा जयमाय दिवानुजयेयु यानेव हत्वा न जिजीविषाम विषाम स्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. एतच्च न विद्म, आणि पुन्हा काय म्हणतो अर्जुन? देवा मला हेच कळणं झालं. पहा, आधी तर सांगितलं हे असं होईल तसं होईल, आता काय म्हणतो? मला हे कळतच नाही. यत कतरत न करीय, की कोणतं चांगलं होईल. एकतर वा जयम, आम्ही जिंकावं हे चांगलं होईल, ये दिवा न जयेव, की त्यांना विजय मिळवू द्यावा ते चांगलं होईल. आम्ही जिंकावं का त्यांना विजय मिळवू द्यावा, कोणतं चांगलं राहील हे मला कळत नाही. कारण यान हातवा न जी जीवी श्याम, ज्यांना मी जिवंत राहण्याची इच्छा सुद्धा करू शकत नाही, ते धार्तराष्ट्रा एव, ते कौरव प्रमुखे अवस्थिता, माझ्या समोर उभे राहिलेले आहेत. मला हे काही कळत नाही, आता मी काय करू म्हणतो. म्हणजे ज्यांना मारून हा जिवंत राहण्याची इच्छा आहे नाही माझी, असं का? हा हा जे जीविश्याम, म्हणजे आम्ही जगण्याची इच्छा आमच्या ठिकाणी नाही. न जी जीविश्याम आहे ना, हो. याने व हत्वा म्हणजे यांना, ज्यांना मारून, हा यान म्हणजे यांना, ज्यांना म्हणजे हे जे माझे बांधव आहेत, ज्यांना मारून मला जिवंत राहण्याची सुद्धा इच्छा नाही, आणि मग ते कौरव माझ्या समोर उभे राहिलेले आहेत. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयशान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्येस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम. पाच सहा घेतलं की बरोबर बसते. आता शिष्येस्तेहं शा, तिथे यायला पाहिजे. शिष्येस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम. पाच सहा घ्यायचे. क्वचितच ठिकाणी सहा म्हणजे एखादा वंशस्थ मिश्र असला तरच त्या ठिकाणी 6 घ्यावे लागतात. एरवी 5-6 आणि जर वंशस्थ आला तर 5-6 घ्या किंवा 6 घ्या. कार्पण्य दोषोपहत स्वभाव, म्हणजे कारुण्यरूपी किंवा त्या दोषामुळं ज्याचा माझा जो स्वभाव आहे तो पूर्णपणे नष्ट झाला. कशामुळं? माझ्या कार्पण्य दोषामुळे, कृपण दोषामुळं. आणि धर्म सम्मूढ चेता, हे त्याला कळायलंय. मात्र अर्जुनाला एवढं तरी म्हणायला लागला की या कृपण दोषामुळे त्याला कळालंय की हे बरोबर नाहीत विचार, तेवढं त्याला कळायलंय. पण मग तो काय करू, पुन्हा ती ममता उत्पन्नच व्हायली. म्हणून तो काय म्हणतो, या कार्पण्य दोषामुळं माझा स्वभाव जो आहे तो नष्ट झाला. म्हणजे मला स्वतःचा जो भाव आहे, स्वत्व अस्तित्व, ते मला कळणं झालंय. धर्म सम्मूढ चेता, मी धर्माच्या बाबतीत कसा झालेला आहे, भ्रमिष्ट झालेला आहे, मोहात पडलेला आहे.
म्हणजे जर त्याला हे जर तत्वज्ञान माहिती नसतं तर तो मोहात पडलो नसतं म्हणला, नाही नाही माझंच खरं म्हणलं असता. परंतु त्याला हेही कळायले की माझे विचार हे मायावी विचार आहेत आणि या विचारामध्ये हे बरोबर नाहीत विचार, पण काय करावं, हे पूजनीय आहेत, हे इकडं आजे पंजे आहेत. पुन्हा आणखी ते दुसरा उलटा प्रश्न त्याच्या पुढे उभा व्हायला लागलेला आहे. म्हणून तो म्हणतो त्वाम पृच्छामी यत्, देवा मी तुम्हालाच विचारतो की निश्चितम श्रेय स्यात्, याच्यामधलं जे नेमकं भलं असेल मे ब्रूही, ते मला तुम्ही सांगा. आता त्याला कळायला लागलेलं आहे की नेमकं खरं काय करावं आम्ही. म्हणून तो देवाला म्हणतो देवा तुम्हीच सांगा आता यातलं चांगलं कोणतं आहे. तर ते शिष्य, मी तुमचा शिष्य झालो, अतः त्वाम प्रपन्नम, आणि म्हणून तुम्हाला शरण आलो. माम शाधी, मला उपदेश करा. काय म्हणताय ते, मला उपदेश करा असं अर्जुन म्हणायला लागलेला आहे. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. भूमौ, या भूतलावर असपत्नम रुद्धम राज्यम. असपत्नम म्हणजे निष्कंटक, रुद्धम, रुद्धमचं काय होतंय हिंदीमध्ये उच्चार रिद्धी, आणि म्हणूनच रिद्धी सिद्धी म्हणतात. परंतु प्राकृतमध्ये मराठीमध्ये काय म्हणतात, रुद्धी सिद्धी. आपण घरावर लिहितो रिद्धी सिद्धी, रिद्धी सिद्धी नाही, ते ऋषीचा रू आहे, रुद्धी सिद्धी. आणि तो चांगल्या प्रकारे असेल तर समृद्धी म्हणजे समृद्धी असा अर्थ होत असतो. तर या भूतलावर निष्कंटक समृद्ध असं राज्य, सुराणाम आधिपत्यम अवाप्ये, पुन्हा देवलोकांचं स्वामित्व मिळवून. देवलोकांचं स्वामित्व कसं मिळवलं, तर देव असं संस्कृतात राजाला म्हणतात. म्हणजे या सगळ्या राजांचं, हे सगळे राजे मांडलिक होणार, आणि म्हणून या सगळ्या राजांचं स्वामित्व ते जरी मिळालं, मम इंद्रियानाम उच्छोषणम, तरी माझ्या इंद्रियाचं हे जे शोषण व्हायले, हे शोकम, हे शोक अपनुद्यात न प्रपश्यामी, ते दूर होईल असं काही मला दिसत नाही. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप न योत्स्य इति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः. परंतप अर्जुना, कारण परंतप काय म्हणलं की त्याला त्याच्या अशी होती की तो शत्रू त्यापुढे भिवून पळायचा, म्हणून परांताप येते म्हणलेलं आहे. तर परंतप म्हणजे दुसऱ्या शत्रूला पीडा देणारा, गुडाकेश म्हणजे तो अर्जुन, निद्रेला जिंकणारा अर्जुन. ऋषिकेशम एवं उक्त्वा, संजय सांगायला लागलेला आहे की भगवान श्रीकृष्णांना तो असं म्हणून, न येऊचे, मी युद्ध करणार नाही, इति गोविंदम उक्त्वा, असं श्रीकृष्णाला म्हणून तुष्णीम बभूव, गप्प झाला. कारण मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की ते दुःख पुन्हा तो इथं व्यक्त करणार आहे या सांख्ययोगाच्या आरंभीला, आणि म्हणून संजय सांगायला लागलेला आहे. आता अर्जुन गप्प झाला. धृतराष्ट्राला मनोमन काय वाटत असेल, बरंच झालं, काही न करता आपोआपच आपल्याला इथं विजय मिळायला लागलेला आहे. तमोवाच ऋषिकेश प्रसन्नेव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वच. भारत, हे धृतराष्ट्रा, कोण म्हणायलाय, संजय म्हणायलाय, हे धृतराष्ट्रा, उभयो सेनयो मध्ये विषिदंतम, या दोन्ही सैन्यामध्ये दुःखीस्त झालेल्या त्या अर्जुनाला ऋषिकेश, भगवान श्रीकृष्ण प्रथमतः काय करतात, प्रहसन. थोडस त्यांना हसू येतंय, काय येड्यासारखे विचार इथं करायला लागला हा. इथं युद्धावर उभे राहिले, शंख फुंकला आणि आता शस्त्र टाकायचं, आणि याला हे काय झालं. म्हणून ते सुरुवातीला हसले. त्याचे जे सगळे विचार होते
ते सगळे विचार त्याला बी कळालेलं होतं की हे विचार चांगले नाहीत माझे, परंतु पुन्हा पुन्हा तो मायेतून काही बाहेर पडत नव्हता आणि पुन्हा तो दुःख करू लागला. तेव्हा देव हसून काय म्हणतात, इदं वचः, त्याला देव असे म्हणाले असं संजय सांगतो. आणि पुढे आता भगवान श्रीकृष्ण त्याला सांख्ययोगाचं निरूपण करणार आहेत. 2 मिनिट बाकी राहिलेले होते पण राहू दे. आता सांख्ययोग सुरू होईल, म्हणजे दुसऱ्या अध्यायाचा मुख्य योग. 72 मधले पहिले 10 पद्ये या ठिकाणी असे झालेले आहेत आणि आता यानंतर पुढे सांख्ययोग सुरू होणार आहे. उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. आता अर्जुनानं सुरुवातीला मोहमायावी विचार व्यक्त केले, नंतर काय म्हणतो, देवा माझा बुद्धी काही काम करीना झाली, मला कळच नाही हे चांगलं की हे चांगलं, आता मी तुमचा शिष्य झालो, मला तुम्हीच निरूपण करा. म्हणजे काय झालं की अगोदर असे विचार व्यक्त केले आणि नंतर मोठ्या माणसाने पुन्हा बोलायला लागला, नाही मला काही समजणं झालं, मी काय करू. म्हणून देव त्याला म्हणतात अशोचान त्वम अन्वशोचः. अर्जुना अशोचान, ज्याच्याबद्दल दुःख करायचं नसतं अशा गोष्टीबद्दल तू अन्वशोच, दुःख करायला लागलास. म्हणजे ज्या गोष्टीचं दुःख करायला नाही पाहिजे त्याचं तू दुःख करायलास. आणि प्रज्ञावादान भाषेचे पुन्हा आणखी विद्वानासारखं बोलायला लागलास. गतासून अगतासून, असून म्हणजे प्राण, अरे प्राण गेले काय आणि राहिले काय. पंडितः न अनुशोचंती, विद्वान लोक कधीही याचं दुःख करत नसतात, ते आपल्या तत्वावर निष्ठ असतात. आणि तू हे असं बोललास म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्याला सुरुवात करताना सांख्ययोगाचे की सांगितलं, तू हे दुःख ज्या गोष्टीचं नाही करायला पाहिजे त्याचं तू दुःख करायला लागलेला आहेस. आणि पंडित लोक दुःख करीत नसतात. आता पुढे तत्वज्ञान सुरू होईल. तर असा पुढे सांख्ययोगामध्ये त्याला ते निरूपण करतील, तत्वज्ञान निरूपण करतील. आणि की जे त्याचे विचार आहेत ते विचार या रणभूमीवर योग्य नाहीत, किंवा एखादा समोरून जर समजा दुष्ट प्राणी असेल आणि त्याच्यासोबत क्षत्रियानं जर लढायचं नाही म्हटलं तर मग अशानं उलट जास्त अराजकता होईल, जास्त अधर्म पसरेल. म्हणून कोणीतरी त्याला पुढं व्हायचंच असतं. आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पुढे करून धर्मसंस्थापनार्थाय, धर्मसंस्थापना करण्यासाठी मी युगायुगी अवतार घेतो असं त्याला सांगितलेलं आहे.